श्रीमंत व्हायचं असेल ना, ज्या बाईला वाटतं ना कानात आणि नाकात सोनं घातल्यानंतर मी श्रीमंत दिसेल बा, ज्या माणसाला वाटतं ना मी घर आणि बंगले बांधल्यानंतर श्रीमंत दिसेल बा, उद्याचे तुम्ही फकीर आहात. पण जी 200 रुपये रोजाने बाई कामाला जाते आणि जो माणूस 300 रुपयाने फवारा मारायला जातोय, पण त्यांच्या घरात धान्य नसेल, त्या बाईच्या कानात नाकात नसेल, त्यांच्या पोरांनी जर त्या कष्ट डोळ्यासमोर घेतलं ना, सोन्या चांदेवाल्यांच्या पोरं दारू प्यायला लागतात आणि जे गरीब असतात ना त्यांचे पोरं अधिकारी होतात. अधिकारी कोणाचे पोरं तर सोनं नाणं घालणाऱ्या बाईचे नाही. आणि एक लक्षात ठेवा, ज्या मायमाऊलीनं हयातभर सोनं घातलं, पूर्वीचा काळ असा होता, काही बाया पडद्यातनं येत होत्या, काही बाया गाड्यातनं, झुमक्याच्या गाड्यातनं येत होत्या. अरे अशी श्रीमंती नांदत होती त्यांच्याकडे की सालदार पडदे बाजूला करायचा, खाली टेबल ठेवला जायचा, तेव्हा काही काही बाया घरात जायच्या. अशी घराण्याशाहीतल्या बायांना आज आम्ही धुळ्याच्या बस स्टँडवर भीक मागताना पाहिलंय. जास्त दूर नाही बोलत, धुळ्याच्या बस स्टँडला आम्ही भीक मागताना पाहिलंय. धुळ्या जिल्ह्यातलं एक जोड पास होतं की 3 पोरं आहेत, एक PSI आहे, एक डॉक्टर आहे आणि एक पोरगा 17 एकर जमीन करतो गावात. एक PSI, एक डॉक्टर आणि 17 एकर जमीन धुळ्या जिल्ह्यातला माणूस बापाच्या जीवावर करतो. आणि त्यांचे मायबाप संतोषी माताच्या मंदिराजवळ भीक मागत होते. माझा मित्र आहे मालेगाव जवळ दशानाचा, त्या मित्राने त्याला त्या दोघही जीवांना नाशिकला वृद्धाश्रमात टाकलेलं आहे. तुमच्या धुळ्या जिल्ह्यातली जोडप आहे. आणि काय कराल तुम्ही संसार याच्यातनं? आणि कशासाठी तरफडतात तुम्ही? हे लेकरं पोरं आपले होते. अरे हा संसार आहे ना, तुम्ही मी बोललो ना, ज्याच्यासाठी जास्त प्रेम करतात ना तो जास्त रडवतो. जगद्गुरु तुकोबरायांनी जगावर प्रेम केलं, पण जगाने तुकोबरायांना हसूही दिलं नाही आणि तुकोबरायांना रडूही दिलं नाही. मग तुकोबराय एकच कडवडा करायचे फक्त, बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी, बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी, झालो मी परदेसी तुझ्या बिन, झालो मी परदेसी तुझ्या बिन, तुझ विन सका मज नाही कोणी, तुझ विन सका मज नाही कोणी. हे देवा, अरे घडवणारा तू, मढवणारा तू, मोडणारा तू, चालणारा तू, अरे तुझ्या व्यतिरिक्त हा संसार फिका रे. जगद्गुरु तुकोबाराय घरी गेले नाही पाणी टाकल्यानंतर, देहूत नाही आले. ऐका जाणकार मंडळींनो, जेव्हा त्या बाईनं अंगावर पाणी टाकलं ना, तिच्याकडे पाहिलं नाही, जीवाची लाई लाई होत होती. जडे माझी काया लागला